नमस्ते. माझं नाव डॉक्टर मेघा सुरवसे. मी छत्रपती संभाजीनगर येथे पंचकर्माची प्रॅक्टिस करते. माझं पंचकर्म जे ते त्रिवेंद्रमवरून झालेलं आहे. आय एम MD इन पंचकर्मा फ्रॉम त्रिवेंद्रम. ओके. तर आज मला या व्हिडिओमार्फत माझे काही क्लिनिकल एक्सपिरियन्सेस आहे रिलेटेड विथ दी शतदौत घृतम हे मला शेअर करायचे होते तुमच्याशी. सो मी आता रिसेंटली शतदौत घृतम जे आहे तर ते बनवलं होतं. शतदौत घृतम म्हणजे लिटरली इट मीन्स 100 वेळा धुतलेलं जे तूप असतं आणि ते आपण लोकल ॲप्लिकेशनसाठी जे वापरतो तर त्याला आपण शतदौत घृतम असं म्हणतो. पण मी हे बनवत असताना थोडे व्हेरिएशन्स केले होते की जसं मी 20,000 आवर्तनं त्याला दिली होती आणि युजली 10,000 आवर्तनं दिले जातात. म्हणजे बरेचसे जे कंपनीज बनवतात तर मे बी 10,000पर्यंत दे ट्राय दॅट दे डू रीच टिल 10,000 आवर्तनं. बट मी याच्यामध्ये ॲडिशनल असं केलं होतं की मी 20,000 आवर्तनं त्याला दिली होती. अशा प्रकारे ते खूप छान असं क्रीम झालं होतं. आणि मग धुण्यासाठी मी ते जे आपण घृतम जे वॉश करतो तर त्याच्यासाठी मी केशर सिद्ध जेल वापरलं होतं आणि चंदन सिद्ध जेल ओके ते मिक्स करून असं वापरलं होतं. तर मग ते जे तयार झालं होतं ते खूप छान असं क्रीम तयार झालं होतं. आणि ते तयार झाल्यानंतर मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण दिलं की जस्ट यू सी अँड टेल मी गिव्ह मी द रिव्ह्यूज हाऊ इट इज वर्किंग अँड ऑल. असं कसं वाटत आहे तुम्हाला याच्यासाठी मी ते माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये दिलं. आणि सगळ्यांचे रिव्ह्यूज खूप एकदम मस्त आले की जसं की ते लावल्यानंतर खूप छान वाटत आहे, स्किन एकदम फ्रेश वाटत आहे. स्किनच नाही पण आम्हाला मानसिकरित्या पण खूप फ्रेश वाटत आहे असे त्यांचे रिव्ह्यूज होते. सो बॅक ऑफ माय माइंड मी असं विचार करत होते की आपण जितकं जास्त आवर्तनं त्याला देणार तर त्याची पोटन्सी तितकी जास्त वाढते आणि त्याची केपेबिलिटी टू रीच टिल मनोवह स्रोतस जे आहे ना तर ते खूप वाढतं असं आय केम टू द कन्क्लुजन. आणि पेशंटला डायरेक्टली असं छान फील जे आहे ना तर ते छान फील यायला लागतं. हे तर एक गोष्ट झाली की खूप चांगलं वाटत आहे आणि मानसिकरित्या पण खूप छान वाटत आहे. सेकंड गोष्ट माझा असा अनुभव आहे की त्या दिवसांमध्ये मला थोडं झोपेला असं वाटायचं की झोप तर येते पण प्रॉपर आणि डीप स्लीप नाही लागत आहे असा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स होता. आणि मी विचारच करत होते की आपण शिरोधारा वगैरे असं घ्यायला पाहिजे का. ओके. सो तेवढ्यामध्येच मी ती क्रीम त्याच दिवसांमध्ये बनवली होती. सो व्हॉट आय डिड आय जस्ट अप्लाइड दॅट क्रीम वाईल स्लीपिंग बिफोर स्लीप. आणि मग झोप आली. तर झोपल्यानंतर व्हॉट आय फेल्ट वेन आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग द नेक्स्ट डे मग मला असं वाटलं की आपल्याला किती छान आणि खूप दिवसानंतर खूप शांत अशी झोप लागलेली आहे. सो आय अंडरस्टूड की आपण हे जे लावतो म्हणजे वॉट एव्हर ॲप्लिकेशन आपण जे करतो स्किनवरती तर ते ॲप्लिकेशन केल्यानंतर आपल्या रक्तामधून ते ॲब्झॉर्ब होतं आपल्या बॉडीमध्ये. आणि बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब झाल्यानंतर वेगवेगळ्या लेवलवरचे किंवा मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये वेगवेगळ्या लेवलवर जे जे काही न्यूट्रिशन तुम्हाला हवं आहे किंवा बुद्धीमधला मस्तिष्कामधला वात कमी करायचं कामसुद्धा ते करतं बरं. आणि शास्त्रामध्ये दिलेलंच आहे स्नेहो अनिलम हंती म्हणजे तूप जे आहे तर ते वात कमी करायचं काम करणार आहे. आणि मग तुम्हाला शांत झोप लागणं हे निश्चितच आहे. तर ते अप्लाय केल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्याला खूप छान झोप लागली. तर मला असं वाटलं की मे बी मला आपण म्हणतो ना की सुडो अनुभव आला खोटं असं काही किंवा मग तात्पुरता अनुभव आहे. मग मी सेकंड डेलाही ते अप्लाय केलं. सेकंड डेला पण आपल्याला सेम मला असं वाटलं की मला खूप शांत झोप लागली. अँड देन आय अगेन अप्लाइड फॉर 2 days म्हणजे अजून 2 दिवस मी ते अप्लाय केलं. आणि त्यानंतर मग माझं जे आपण म्हणतो ना डीप स्लीप येत नव्हती किंवा मग शांत झोप अशी लागत नव्हती तर तो प्रॉब्लेम जो आहे तो माझा सॉल्व्ह झाला. सो मला या एक्सपिरियन्समधून हेच सांगायचं आहे की इवन आपण अप्लाय करत असताना जर असे काही आपण कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आयुर्वेदिक कॉस्मेटिक प्रोडक्ट्स विथ अ व्हेरी गुड पोटन्सी हे जर अप्लाय केलं ओके ते पण तुमच्या डॉक्टरांना विचारूनच तर मग असे जे आजारांची जी सुरुवात असते की झोपेचे आजार म्हणा किंवा मग एजिंग प्रोसेस आहे म्हणा हार्मोनल डिस्टर्बन्सेस आहेत म्हणा असे जे आजार आहेत ना किंवा मग मनोवैचित्य म्हणतो ना आपण की मला छान नाही वाटत आहे असे काही आजार असतात की मनच नाही लागत आहे ओके आणि शांत झोप येत नाही वेगवेगळे मला विचार येत राहतात किंवा ड्रीम्स येत राहतात असे काही आजाराची जर सुरुवात झाली असेल आपण म्हणूया त्याला थोडंसं सायकॅट्रिक इलनेसेस जर समजा असं सुरुवात झाली असेल तर त्याच्यावरती कंट्रोल येऊन जातो बरं. आपल्याला वेगळी काही औषधं घ्यायची आवश्यकता नाही लागत. बरं हे सगळ्यांनीच अप्लाय करायचं का तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे जर तुम्हाला कफदृष्टी असेल
तर आपण ते अप्लाय नाही करायचं. आधी ते कफ दृष्टी नॉर्मल करण्यासाठी, प्राकृत करण्यासाठी आपल्याला काही औषधं घ्यावी लागतात आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता, हॅविंग व्हेरी गुड रिझल्ट. पण मग विशेषतः वातज आणि वाताचे आणि पित्ताचे जे दृष्टी झालेली असते, ओके, त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला खूप चांगले इफेक्ट आहे. म्हणजे आपल्या सायन्समध्ये, आयुर्वेदामध्ये असं नसतं की एखादी क्रीम बनवली म्हणजे इट इज फॉर एव्हरीबडी. नाही, तर हे जे क्रीम असते ते ऑल डिपेंड्स ऑन युअर क्लिनिकल कंडिशन्स ऑल्सो. म्हणजे तुमची प्रकृती कुठली आहे, तुमच्यामध्ये दृष्टी कुठली आहे, दोष कुठले वाढलेले आहेत, कुठले आपल्याला कशावर काम करायचं आहे, कुठले दोष आपल्याला पॅसिफाय करायचे आहेत, याच्यावरती ते अवलंबून असतं. तर माझा हा एक छोटासा अनुभव मला तुम्हाला शेअर करायचा होता की मला खूप चांगले रिझल्ट्स आले. आणि ट्राय करा की जास्तीत जास्त आयुर्वेदिक कॉस्मेटिक्स आणि की जे खूप चांगल्या पोटन्सीचे आणि असं बनवलेलं आहे, ओके, तसेच प्रोडक्ट्स आणि तेही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही वापरले पाहिजे. त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत. थँक्यू सो मच. आणि काही क्वेरी असेल याच्याबद्दल तर मग तुम्ही मला कॉल करू शकता. थँक्यू.